रामकृष्ण हरी वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल असे मी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो। बघा, एखाद्या माणसाला मिरगी येते, आपण तिला फिट म्हणतो। मिरगी येते, चक्कर येते, मिरगी येणे, फिट येणे, फेफरे येणे असा एक आजार आहे। त्याला काही सुधरत नाही, काही समजत नाही, तो माणूस पडतो, त्याला मिरगी म्हणतात, फिट म्हणतात, चक्कर म्हणतात। तर असा आजार जर असेल तर अशा आजारावर मी आज तुम्हाला एकदम रामबाण आणि पॉवरफुल जबरदस्त असे साधे सोपे सरळ 3 उपाय सांगत आहे। हे 3 उपाय करून आपण त्या पेशंटला बरे करू शकता किंवा तुम्ही स्वतः ते करून आणि बरे करू शकता। बघा, एखाद्या माणसाला मिरगी आली असेल, फिट आली असेल, फिट म्हणतात आमच्या भागामध्ये, मिरगी म्हणतात, तर असे मिरगी येणे, फिट येणे, तर त्याच्यावर पळसाचं झाड आपल्याला माहित आहे सर्वांना। पळसाच्या झाडाची मुळी काढून आणायची आहे, पळसाच्या झाडाची मुळी उगाळायची आहे, पाण्यामध्ये उगाळून आणि त्या पाण्याचे 2-2 थेंब उतानं झोपून आणि नाकामध्ये टाकायचे आहेत। त्याने तुमचे मिरगी, फिट, फेफरे पूर्णपणे बरे होऊन जाईल। हा उपाय कमीत कमी 3 दिवस आपल्याला करायचा आहे। पळसाचं मूळ उगाळून ते पाणी नाकामध्ये टाकायचं आहे, हा झाला पहिला उपाय। दुसरा उपाय, आपल्याला रिंगणी माहित आहे, भुईरिंगणी, जिला भुईरिंगणी म्हणतात किंवा लक्ष्मणा पण म्हणतात। अशी एक वनस्पती असते, वांग्यासारखी असे गोल गोल फळे येत असतात। तर ते रिंगणीची फळं वल्ली असताना ठेचून त्याचा रस काढून उतानं झोपून आणि त्या माणसाच्या नाकामध्ये 2-2 थेंब टाकल्याच्या नंतर त्याची मिरगी, फिट, चक्कर पूर्णपणे बरे होतात। हा उपाय 7 दिवस करायचा आहे। असा उपाय केल्याच्या नंतर पूर्णपणे तुमची मिरगीचा माणूस पूर्णपणे बरा होतो। बघा, एकदम जबरदस्त साधे सोपे उपाय येते, पण जबरदस्त उपाय येते। हे उपाय करा, आपण करून बघा, करून बघितल्याच्या नंतर तुम्हाला रिझल्ट येईल। याच्यावर तुम्हाला संशय, शंका जर असेल तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या वैद्यांचा किंवा डॉक्टरांचा सुद्धा सल्ला घ्या। हे सांगितलंय खरं आहे का, किंवा तुम्ही शोधा, आणि तुमचा जर विश्वास असेल, श्रद्धा असेल, करायचंच असेल तर तुम्ही करू शकता बिंदास, कारण हे आम्ही केलेले उपाय तुम्हाला सांगत आहे। आणि बघा, तिसरा उपाय मी तुम्हाला सांगतो, दोडका। आपण दोडका खातो, कडू दोडके वाटून मिक्सर मध्ये चांगले घासून त्याचा पाणी काढायचा आहे आणि तो रस, कडू दोडक्याचा ठेसून रस काढायचा आहे आणि तो रस 2-2 थेंब नाकामध्ये टाकायचा आहे। असा उपाय केल्याने हे मिरगी, फिट तुमची पूर्णपणे बरी होईल। बघा, मी तुम्हाला 3 उपाय सांगितलेले आहेत, हे 3ही उपाय खूप जबरदस्त आणि खूप पॉवरफुल असे उपाय आहेत। ते अगदी कमी वेळामध्ये तुम्हाला जी माहिती हवी आहे तीच माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघा, पळसाचं मूळ उगाळून त्याचे थेंब नाकामध्ये टाका, रिंगणीचा रस काढून त्याचे थेंब नाकात टाका, हा दुसरा। आणि तिसरा, कडू दोडक्याचा रस नाकामध्ये टाकू शकता। या 3 उपायानं तुमची पूर्णपणे मिरगी, फिट, चक्कर बरा होऊन जाईल। तर असा हा उपाय करून आपण आपल्या जीवनामध्ये सुखी व्हा, आनंदी व्हा। हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा, कारण एकमेका सहाय्य करू अवघे धरू असो, पण दुसऱ्या एखाद्याच्या कामी जर आला तर तेवढंच आपल्याला पुण्य लाभेल। म्हणून हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा, चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी घंटेचं बटन दाबून ठेवा, ऑल ठेवा, म्हणजे माझा पहिला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला, अशीच माहिती मी आपल्यासाठी घेऊन येत राहील। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, उद्या भेटू नवीन माहिती, नवीन व्हिडिओ। धन्यवाद। रामकृष्ण हरी, जय धन्वंतरी भगवान।